Hallelujah. Praise be to the holy name of the Lord. परमेश्वराच्या पवित्र नामास धन्यवाद असो. आज रात का ध्यान के लिए आज रात्रीच्या मननाकरिता Psalms 143 verse 6. Let's read Psalms 143 verse 6. स्तोत्र 143 वचन वाचूया. मैं तेरी ओर अपने हाथ फैलाई हुई सूखी भूमि की नाई, मैं तेरा प्यासा हूँ. मी आपले हात तुझ्या पुढे शुष्क भूमीप्रमाणे माझा दूर तुझ्यासाठी ताणलेला झाला. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाच्या नावाला धन्यवाद असो. इस वचन को द्वारा प्रभु आज रात हमसे बातें करने के लिए सब लोग मिलकर हम तारीफ करेंगे. God may speak us through this word. Shall we all join and praise God? आणि या वचनाद्वारे आज रात्री देवाने आपल्या बरोबर बोलण्याकरिता या आपण देवाचा धन्यवाद करूया. Praise the Lord, 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 praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असो. भक्त दावीद भेड़ों का चरवाहा. Devout David was a shepherd. आणि संत दावीद जो मेंढऱ्यांचा मेंढपाळ होता. वो कहता है He मैं तेरी ओर अपने हाथ फैलाऊंगा. He says, I stretch my hands unto thee. तो म्हणतो मी आपले हात तुझ्या पुढे पसरितो. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असो. Psalms 141 verse 2 141वां दूसरा वचन में In Psalms 141 verse 2 we read, स्तोत्र 141 त्याचं दुसऱ्या वचनात पाहतो. मेरी प्रार्थना तेरे सामने सुगंध धूप होने दे. let my prayer be set forth before thee as incense. आणि माझी प्रार्थना तुझ्या समोर धूपाप्रमाणे असू दे. मेरी हाथ तेरे ओर मैं फैलाऊंगा. And the lifting up of my hands as the evening sacrifice. आणि माझे हात उभारणे असू दे. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the Lord. धन्यवाद असो. इन दिनों में संसार में देखने से बहुत सारा प्यासाओं को देखता है. In these days we see so many thirsty people in the world. या दिवसांमध्ये आपण पुष्कळशे लोक तहानेले पाहतो. पैसा का प्यासा है People who are covetous after money. आणि पैशाची थान और लोगों का सुंदरता के बारे में प्यासा है. And those people who run after the beauties. आणि लोकांना त्यांच्या सुंदरतेचे थान आहे. लेकिन भक्त दावीद कहता है मैं तुझे देखने के लिए मैं प्यासा हूँ. But devout man of God David says, I am thirsty, O Lord, to see thee. परंतु संत दावीद म्हणतो प्रभू तुला पाहण्यासाठी मी तहानेला आहे. भजन संहिता 42 का पहली 2 वचन में हरनी नदी के जल के जैसी आपती है मैं तेरे लिए आपता हूँ. In Psalms 42 verse 1 we read, David says, as heart panteth after water brooks, so panteth my soul after thee, O God. स्तोत्र 42 त्याच्या पहिल्या वचनात आपण पाहतो हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलबतो. Psalms 63 verse 12 भक्त दावीद कहता है मैं तेरे लिए प्यासा हूँ. In Psalm 63 verse 12, David says, my soul thirsteth for thee, O God. स्तोत्र 63:12 मध्ये तो म्हणतो माझा जीव तुझ्यासाठी थानेला आहे. 2019 का इस साल में आपका प्यासा क्या है? In the year 2019, what is your thirst? आणि 2019 साली तुमची थान काय आहे? प्रभु का आगमन नजदीक है. प्रभु का आगमन के जाने के लिए प्यासा है तो निश्चय वो आकर के पूरा करेगा. If the coming of the Lord is imminent, if you really have the thirst to go for the coming of the Lord, God will surely grant that desire. देवाच्या आगमनाची आशा किंवा ही थान तुम्हामध्ये असेल तर खरोखर परमेश्वर ती पूर्ण करील. हमारा प्यासा कभी बुझेगा When our thirst will be quenched, आणि आपली थान कधी बुझेल? जब हम परमेश्वर का सम्मुख में जाएगा. only when we go to the presence of God, देवाच्या समक्षतेत आपण जब जातो. उसका मुंह देखेगा, when we see His face, जेव्हा त्याचा चेहरा आपण पाहतो, उसका प्रकाश को देखेगा, when we see His glory, जेव्हा त्याचा प्रकाश आपण हमारा पाहतो, प्यासा बुझेगा. only then our thirst will be quenched. आणि आपली थान तेव्हा बुझेल. कितना लोग उस परमेश्वर का सम्मुख में जाके मेरा प्यासा को बुझाऊंगा कहने वाला हाथ उठा के जोर से हालेलुया कहो. How many of you really say, I will go to the presence of God and get my thirst quenched? You lift up your hands and shout one आणि hallelujah. जे लोक म्हणतील की देवाच्या समक्षतेत जाऊन माझी थान तो बुजवणार आहे अशा लोकांनी हात उंच करून हालेलुया म्हणावं. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असो. आपका प्यासा को देख के बहुत खुश हो रहा है.
And I'm really happy to see your thirst. आणि तुमची थान बघून मला आनंद होतो. भक्त दावीद ने कहता है, हे प्रभु मैं तेरा और हाथ फैलाया हूँ. And this David, the devout man of God, says, Lord, I stretch my hand unto thee. संत दावीद म्हणतो, माझे हात मी तुझ्याकडे पसरितो. प्रभु के नाम को तारीफ हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. इस हाथ बढ़ाने के बारे में कई विषय आपका सामने रखने के लिए चाहता हूँ. And I want to put forth before you concerning the stretching forth of hands. आणि हात पसरणे याचे काही विषय तुम्हासमोर मी ठेवणार आहे. पहले अय्यूब का किताब First, we in the book of 11 Job. अध्याय का 13 और 14 वचन पढ़े. In the book of Job, chapter 11, verse 13 and 14. आणि योब 11 त्याचं 13 आणि 14 वचन. आपले हृदय नीट करशील, देवाकडे आपले हात पसरशील, तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेऱ्यात अन्याय राहू देणार नाहीस. यदि तू अपना मन शुद्ध करे और ईश्वर की ओर अपने हाथ फैलाए और जो कोई अनर्थ काम तुझसे होता हो उसे दूर करे और अपने डेरों में कोई कुटिलता ना रहने दे. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. यदि तू अपनी मन शुद्ध करो, If you prepare thine heart or cleanse thine heart आपले हृदय नीट करशील, ईश्वर की ओर अपनी हाथ फैलाए, and stretch out thine hand towards him, देवाकडे आपला हात पसरशील, जो कोई तेरी अधर्म का काम तुझ में है If वो तुम in- दूर करो. if iniquity be in thine hand, put it far away. तुझ्या हाती असलेले अधर्म तू दूर करशील. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असो. ये हाथ फैलाना, ये इसका अर्थ क्या है? What is one meaning of stretching forth of the hands? आणि हात पसरणं याचा एक अर्थ काय? मन फिरावट का अनुभव को दिखाई देता It है. speaks about the experience of repentance. मन परिवर्तनाचा एक अनुभव तो आहे. प्रभु के नाम को तारीफ हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असो. अय्यूब का किताब 22 अध्याय में पढ़ता है. In the book of Job, chapter 22, we read, योब त्याचा 22वा अध्याय 23 वचन में, when you read verse 23, 23वा वचन. यदि तुम सर्वशक्तिमान का ओर फिरे, if thou return to the Almighty, तू सर्व सामर्थ्याकडे वळलास उसका समीप आए, if you come closer unto Him, आणि त्याच्या समीप येशील, अपने डेरे से कुटिलता का काम दूर करे, तो तू बच जाएगा. thou shalt be built up when thou shalt put away iniquity far from thy tabernacles. आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केले तर तो तुझा पुन्हा उभारणी होईल. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name देवाचा of the Lord. धन्यवाद असो. तब हमारा मन में शांति और खुशियां और समाधान मिलेगा. Only then we will be able to receive peace and joy in our hearts. नंतर तुमच्या मनात शांती, समाधान आणि आनंद मिळेल. आज रात का वक्त हमारा अनेक हृदय को शुद्ध हृदय होना प्रभु चाहता है. And it's the Lord's desire that tonight our hearts may be made clean. आणि आज रात्री देवाची इच्छा आहे की आपलं सर्वांचं हृदय पवित्र असावं. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name देवाचा of the Lord. धन्यवाद असो. हर एक लोग को मन फिराना, प्रभु के राज के लिए तैयारी होना. Everyone should repent and get ready for the coming of the kingdom of God. प्रत्येकाने पश्चाताप करावं, परमेश्वराच्या राज्यासाठी तयार व्हावं. प्रेरितों का काम 26 अध्याय का 20वां वचन में, When you read the book of Acts 23, verse 24, आणि Acts of Apostle chapter 26 verse 20. 26, Acts 26, verse 20, आणि प्रेषितांचे कृत्य 26वा अध्याय वचन 20. परंतु पहले दमिश्क के फिर यरूशलेम के रहने वालों को तब यहूदिया के सारे देश में और अन्य जातियों को समझाता रहा कि मन फिराओ और परमेश्वर की ओर फिरकर मन फिराव के योग्य काम करो. तर प्रभु पहिला के नाम की स्तुति हो. praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. आज रात का वक्त प्रभु कहता है, दमस्क का लोग, यरूशलेम का लोग, यहूदी का लोग, अन्य जाति, सारे देश के लोग मन फिरावो, प्रभु का ओर आ जाओ. Tonight God says, those who are in Damascus, in Jerusalem, and to all the courts of the Judean and all the Gentiles, you repent and turn unto God. दमिश्कातील, यरुशलेमातील, यहुदातील, परराष्ट्रातील सर्व लोकांना आज येशू म्हणतो पश्चाताप करा, मन फिरवून मजखेडे या. हम प्रभु को ओर आएगा तो प्रभु हमारा सारे अधर्म को दूर करेगा, पवित्र लहू से शुद्ध करेगा और पवित्र बना के उसका सम्मुख में ले जाएगा. If we repent, God will cleanse us, and God will, if we repent, God will help us to come to the presence of God. आणि जर आपण देवाकडे पश्चाताप केल्याने आपल्या अधर्माची तो क्षमा करील, त्याच्या जवळ आपल्याला तो आणील. यिर्मयाह 17 अध्याय का 9वां वचन में, In the book of Jeremiah, chapter 17, verse 9, इर्मया 17:9 मध्ये, मन सबसे धोखा देने वाला है. the heart is deceitful above all things. आणि मन सर्व गोष्टीमध्ये धोका उसको देतो. कौन समझ
समझ सकता है? Who shall know it? त्याला कोण समजेल? आज रात का वक्त Tonight, आज रात्री हमारा हृदय में काम करने वाला, धोखा देने वाला बातों को दूर करें, हमारे मन में विश्राम और शांति समाधान मिलेगा। put away all those things that deceive us and settle us, and we will receive peace and आणि rest in our souls. आज रात्री आपल्याला जे काही गोष्टी सतवतात, आपल्याला प्रश्न उद्भवून देतात, त्या सर्व गोष्टी आपण दूर करूया. हमारे मन में क्या क्या स्वभाव काम करता है? What are the natures that are found in our heart? आणि आपल्या मनी कुठले कुठले स्वभाव आहे, ये स्वभाव दूर करेगा तो हमारे मन में शांति मिलता है। When we put away these natures, we will receive peace in our heart. हे स्वभाव आपण जेव्हा दूर करतो, आपणा शांती मिळते. मार्क का सुसमाचार 7वां अध्याय का 20 से 23 तक पढ़ने से When you read book Gospel of Mark chapter 7 verse 20 to 23, मार्क 7 त्याचं 20 ते 22 वचन, हमारा मन से 13 प्रकार का स्वभाव अंदर से आके हमें अपवित्र बनाता है। we see various kinds of unsanctified natures found in our heart. अपवित्र गोष्ट आपल्या हृदयी आहे. अपवित्र लोग प्रभु का सम्मुख में जा नहीं पाएगा। Unholy people cannot stay in the presence of God. जे पवित्र नाही, देवाच्या सानिध्यात ते जाऊ शकणार नाही. इसलिए भक्त अय्यूब ने कहा था, मैं तेरे ओर मेरा हाथ फैलाता हूँ। That's why our Job 2 says, I will stretch forth my hands unto thee, O Lord. म्हणून योग म्हणतो, मी माझे हात तुझ्याकडे पसरत आहे. आज रात का वक्त सभी लोग अपना हाथ फैलाओ, अपने मन को शुद्ध करो, प्रभु को आमने सामने देख सकता है। And tonight, when we really stretch forth our hands and cleanse our hearts, we shall surely see the Lord. आणि आज रात्री आपण मन पश्चाताप करून देवाकडे हात पसरल्याने खरोखर आपण त्याला पाहूया. आप अपना पाप को कबूल करेगा तो When you really confess your sins, आणि तुम्ही तुमच्या पापाची कबुली केल्याने, Psalms 65 verse 3, in Psalm 65 verse 3 we read, आणि स्तोत्र 65 वचन, हमारा प्रभु हमारा अपराधों को वो ढाप देगा। and God shall put away our iniquities again, purge them away. आणि आपले दुष्कर्म परमेश्वर दूर करीन. इसलिए यरूशलेम में कब तक तेरे अंदर बुराई को छुपाए रखेगा? Therefore, O Jerusalem, how long shall iniquity dwell in you? अरे यरूशलेमा, कुठपर्यंत तुझ्यामध्ये अधर्म असतील. यिर्मयाह chapter 4 verse 14, In the book of Jeremiah chapter 4 verse 14 we read, इर्मया 4 त्याचं 14 वचन, यरूशलेम में कब तक तेरे अंदर बुराई O बने रहेगा? O Jerusalem, how long shall evil things lodge within thee? हे यरूशलेमा, तू आपल्या अंतकरणी दुष्टता कुठवर ठेवशील. कब तक वर्तना कल्पना करते रहेगा? How long you will have vain thoughts lodging within thee? आणि व्यर्थ विचार तू कुठवर करशील. जब उसको निकालेगा, दूर करेगा, मैं तेरे अंदर वास करेगा। When you really put them away from your lives and put them far, I will come and dwell in you. तुझ्या जीवनातून तू दूर केल्याने मी तुझ्यामध्ये येऊन वस्ती करील. आज रात का वक्त Tonight, आज रात्री पश्चाताप का साथ, with repentance, पश्चाताप आंसू का साथ आश्रुने with tears, प्रभु को ओर फिरो, when you repent and to turn unto God, परमेश्वराकडे फिरा. नीचे आपका मन को वो शुद्ध करेगा। surely God will cleanse your heart. खरोखर तुमचं मन तो शुद्ध करील. कितना लोग हाथ फैला के प्रभु से मांगता है? How many of you really want to stretch forth the hands and cry unto God? आणि किती लोकांना हात पसरून देवाला मागणी करायची. हे प्रभु मुझे शुद्ध हृदय दे, Oh Lord, give me a pure heart. हे प्रभो, मला शुद्ध हृदय दे. हे प्रभु मुझे शुद्ध कर। Oh Lord, sanctify me. प्रभो, मला पवित्र कर. आप बैठे बैठे पश्चाताप करेगा तो नीचे आपका अपराध उनका बहुमूल्य लघु से धो के शुद्ध करके पवित्र करेगा। When you really, as you're sitting, when you really repent for those things, God will put away your transgressions, and by His holy blood, He will wash you away. आणि तुम्ही बसल्या असता, पश्चाताप करत असताना त्याच्या मौल्यवान रक्ताने तो तुम्हाला धुवून तुम्हाला तो शुद्ध करील. पहला यूहन्ना पहला अध्याय के 9वें वचन में हम देखता है, In the epistle of 1 John chapter 1 verse 9 we पहिले read, योहान पहिला अध्याय 9 वचन, प्रभु के नाम की स्तुति हो। praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. इसलिए भक्त अय्यूब ने उनका और हाथ फैलाए, मुझे शुद्ध हृदय दे। And Job says, Lord, I stretch my hands unto thee, cleanse me. त्यांनी त्याचा हात देवाकडे केला आणि म्हटला, प्रभो, मला शुद्ध हृदय तू दे. दूसरा, Second, दुसरं, उत्पत्ति की किताब 22वां अध्याय का 10वां वचन में, in the book of Genesis chapter 20, Genesis chapter 22 2 verse 10, verse 12, उत्पत्ति 22वां अध्याय वचन 12. उसने कहा, उस लड़की पर हाथ मत बढ़ा और ना उससे कुछ कर, क्योंकि तूने जो मुझसे अपने पुत्र वरन अपने एकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा, इससे मैं अब जान गया कि तू परमेश्वर का भय मानता है। मग प्रभु तो के नाम की बोलला, स्तुति हो। praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. फिर अब्राहम ने
हाथ बढ़ाकर छुरी लेके When उनका Abraham, बेटा को when हाथ बढ़ाया, Abraham stretched forth his hand to bring the sword upon the child. आणि नंतर अब्रामाने हातात सुरा घेतला, आपल्या मुलावरती हात उगारला. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असो. 22वां अध्याय का दूसरे वचन में प्रभु ने अब्राहम से कहा, Chapter 24, verse 2, where God said unto Abraham, आणि 22 अध्याय दुसऱ्या वचनात अब्रामाला परमेश्वर बोलला, आपने अधिक प्रेम करने वाले एकलौते पुत्र को मैंने जो कहता हूँ उस पहाड़ पे ले जाके उसके लिए बलि चढ़ाओ. in chapter 22, verse 2, God says, take now thy son, thy only son, whom thou lovest, and get thee into the land of Moriah, and offer him as a burnt offering. आणि तुझा एकुलता एक पुत्र मी तुला सांगण्यात आलेला जो पर्वत त्याच्यावरती त्याला तो नेऊन त्याचं अर्पण कर. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. प्रभु ने जैसे कहा तुरंत आज्ञा मान लिया. And Abraham implicitly obeyed for what God said unto him. जसं परमेश्वराने सांगितलं अब्रामाने आज्ञेचं पालन केलं. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. अब्राहम ने हाथ बढ़ाया. Abraham stretched forth his hand. अब्रामाने हात उचलला. ये Why? प्रभु ने देखा, प्रभु ने अब्राहम का हाथ को देखा. God saw the hand of Abraham. प्रभूने अब्रामाचा हात पाहिला. ये अब्राहम तेरा छुरी नीचे डाल दो. Abraham, put forth thy knife. ए अब्रामा तुझा सुरा खाली टाक. मैं तुझे जान लिया हूँ. Now I know thee. मी तुला ओळखलं. आपका एकलौते पुत्र को मुझे देने के लिए इकरार नहीं किया. And you have not refrained yourself from sacrificing your only begotten son. तुझा एकुलता एक पुत्र मला देण्यास तू माघार घेतली नाही. सर्वशक्तिमान परमेश्वर अपना पुत्र यीशु मसीह को हमारे लिए दे दिया और बलिदान होकर हमारे लिए पाप से छुड़ाया. The Almighty God says, send forth His only begotten Son Jesus, for has made a sacrifice for us, so that we may be saved from our sins. सर्व सामर्थी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र प्रभु येशू ख्रिस्त आपणाला दिला, आपणा सोडवण्याकरिता. ये क्या दिखाई देता है? What does this indicate? हे काय दर्शवतं? जो आज्ञा मानेगा तुरंत बपतिस्मा लेने का अनुभव को दिखाई देता है. It shows that immediately after we obey, we must take water baptism. आज्ञा मानली असताच आपण ताबडतोब बाप्तिस्मा घ्यावा. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. बपतिस्मा लेने के लिए देर मत करो. And we should not tarry or delay to take water baptism. बाप्तिस्मा घेण्यासाठी विलंब लावू नका. Acts of Apostle chapter 8 verse 34 to 39 आप घर में जाके पढ़ने से Acts of the Apostles, chapter 8, verse 34 to 38, when you go home and read. आणि प्रेषितांचं कृत्य त्यांचं 34 व 36 पर्यंत तुम्ही घरी जाऊन जेव्हा वाचताल, प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असतो. वो पढ़िए. इस पर खोजे ने फिलिप्पुस से पूछा, मैं तुझसे विनती करता हूँ, यह बता कि भविष्यद्वक्ता यह किसके विषय में कहता है, अपने या किसी दूसरे के विषय में. तब फिलिप्पुस ने अपना मुंह खोला और इसी शास्त्र से आरंभ करके उसे यीशु का सुसमाचार सुनाया. बस प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असतो. समय अनुमति नहीं देता इसलिए मैं जल्दी जा रहा हूँ. Because of the lack of time, we keep moving forward. वेळ अनुमती देत नाही म्हणून मी लवकर जात आहे. खोजा ने जब बाइबल पढ़ रहा था, When the Enoch was reading the आणि scriptures, खोजा जेव्हा शास्त्र वाचत होता, उस रास्ता में फिलिप and परमेश्वर का भक्त है. the devout man of God Philip came on that way, आणि त्यावेळी देव वो सच्चाई उसको बताया. and Philip expounded the truth unto him. आणि फिलिपने त्याला ते सत्य काय झालं ते वो सांगितलं. दोनों बात करके जाते वक्त सामने पानी को देखा. And as they two were journeying forward, they happened to see the waters. आणि ते चालत असताना त्यांच्या समोर त्यांनी पाणी पाहिलं. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असतो. तुरंत खोजे ने कहा, अभी पानी है, मुझे बपतिस्मा देने के लिए क्या कमी है? And immediately the eunuch asked him, see, here is water, what doth hinder me to be baptized? नंतर तो खोजा म्हटला, इकडे पाणी आहे, बाप्तिस्मा देण्यास काय अडथळा आहे. अभी क्या कहता है? What he says, तो काय म्हणतो, उठो, यीशु का नाम से बपतिस्मा लो. arise and take baptism in the name of the Lord. उठा, देव येशूच्या नावाने बाप्तिस्मा वो तुम्ही घ्या. देर नहीं किया है, देर नहीं किया He है, did not delay. त्यांनी उशीर लावला नाही तुरंत आज्ञा मान लिया. Immediately he obeyed. आणि त्यांनी आज्ञाचं पालन केलं. बपतिस्मा लेने वाले लोग, And those who administer water baptism. बाप्तिस्मा घेणारे लोक कोलोसियर 3 अध्याय का 5 वचन में And Colossians chapter 3 verse 5. कलश पत्र 3:5 5 बातों को मार डालना.
And they have crucified 5 things. आणि 5 गोष्टींना त्यांनी मारलं. 8वां वचन में 5 बातों को छोड़ देना. And verse 8 says they have to forsake for 5 things. आणि 8व्या वचनामध्ये 5 गोष्टी सोडून टाका. 12 वचन में 5 बातों को धारण करना. And verse 12 says they have to put on 5 things. आणि 12व्या वचनामध्ये 5 गोष्टी परिधान करा. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the Lord. धन्यवाद असो. क्या क्या मार डालना है? What all the things they have to crucify or to destroy? आणि काय काय गोष्टी आपण मारल्या पाहिजे. Colossians chapter 3 verse 5. Colossians chapter 4 verse 5. कलसीकरासपत्र 3रा अध्याय 5वं वचन. Chapter 3 verse 5. तर पृथ्वीवरील तुमचे अवय म्हणजे जार कर्म, अमंगलपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणजेच जे जीवा मारावे. इसलिए अपने उन अंगों को मार डालो जो पृथ्वी पर है, अर्थात व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना, बुरी लालसा और लोभ को जो मूर्ति पूजा के बराबर है. 8वां वचन. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिव्या गाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. पर अब तुम भी इन सब को अर्थात क्रोध, रोष, बैरभाव, निंदा और मुंह से गालियां बकना ये सब बातें छोड़ दो. 12 वचन. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. 5 बातों को मार डालना है. 5 things we have to mortify. 5 गोष्टी मारायच्या. 5 बातों को छोड़ देना है. 5 things we have to put away. 5 गोष्टी सोडायच्या. 5 बातों को धारण करना. And 5 things we have to put on. आणि 5 गोष्टी परिधान करायच्या. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. ऐसा अनुभव वाला बपतिस्मा लेके हमारा नाम जीवन का किताब में लिखना चाहिए. And when such people take water baptism, the names will be written in the book of life. आणि असे लोक जेव्हा पाण्याचा बाप्तिस्मा घेईल, जीवनी पुस्तकात त्यांचं नाव लिहिलं जो जाईल. पवित्र आत्मा का अभिषेक पाता उसका नाम मेमने की किताब में लिखवाया जाता है. Those who receive the Holy Spirit, their names will be written in the Lamb's book of life. ज्यांना कोणाला पवित्र आत्मा मिळतो त्यांचं नाव कोकऱ्याच्या पुस्तकात लिहिण्यात मैं जाईल. आपसे पूछता हूँ, आप मेरा नाम जीवन का किताब में लिखा हुआ लोग हाथ उठाइए. How many of you can say, my names are written in the book of life? आणि कित्येक लोक असे म्हणू शकतात, माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं आहे. अशांनी हात उंच करा. मेरा नाम जीवन के किताब में लिखा. अभी भी संदेह है कई लोग. My name is written in the book of life. आणि माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name देवाचा of the धन्यवाद Lord. असो. वो लोग हाथ उठा के जोर से हल्लेलुया बोलिए. Lift up your hands and shout on त्या hallelujah. लोकांनी हात उंच करून हालेलुया म्हणावं. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा धन्यवाद Lord. असो. सब लोगों ने उठाया, मैं भी उठाया. And because everyone lifted, I also lifted my hand. सगळ्यांनी हात उचलला तर मी पण नाम उचलला. लिखा है कि नहीं लिखा प्रभु जानता है. Only God knows whether my name is written or not. आणि नाव लिहिलं का नाही ते देवालाच ठाऊक. जब पवित्र आत्मा का अभिषेक पाता है, आपका नाम मेमने की किताब में लिखवाया जाता When है. we receive the Holy Spirit, the anointing of the Holy Spirit, our names are written in the Lamb's book of life. पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळण्या असता तुमचं नाव कोकऱ्याच्या पुस्तकात लिहिण्यात येतं. जो नहीं पाया आज रात को उस मीटिंग में आकर अभिषेक पा लीजिए. And those who haven't yet received the anointing, tonight you stay in the tarrying meeting and receive the Holy Ghost. ज्यांना मिळाला आहे रात्रीच्या प्रार्थनेमध्ये येऊन ते पवित्र आत्मा प्राप्त करा. इस बपतिस्मा देने वाला याजक कैसा होना चाहिए? And how those who administer the water baptism, what should be found in them? आणि बप्तिस्मा देणारा याजक कसा असावा, उसके अंदर क्या गुण होना चाहिए? What qualities should be found within them? त्याच्यामध्ये कुठले गुण हवे. पहला वो पवित्र आत्मा का अभिषेक पाना होना चाहिए. First of all, he himself should have received the anointing. सर्वात प्रथम पवित्र आत्म्याचा अभिषेक पहला मिळालेला हवा. पत्रस पहला अध्याय का 12 वचन में देखता है. We read in 1 Peter chapter 1 verse 12. पहिले पेत्र 1:12 मध्ये वाचतो. दूसरा, उस परमेश्वर का दास परमेश्वर के द्वारा बुलाया जाना चाहिए. Secondly, that servant of God should be called by God himself. दुसरं, परमेश्वराचा दास परमेश्वराद्वारे बोलवला हवा. इब्राहिम का किताब 5वां अध्याय का 14 वचन में पढ़ता है. In the book of Hebrews chapter 5 verse 14 we read. इब्रिकरासपत्र 5:14 मध्ये वाचतो. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा धन्यवाद Lord. असो. तीसरा, प्रभु के द्वारा भेजा हुआ व्यक्ति होना चाहिए. And third thing, he should be sent by God himself. आणि तिसरं, देवाद्वारे पाठवण्यात आलेला हवा. मत्ती के सुसमाचार 10वां अध्याय का 16 वचन में पढ़ता है. In the book of Matthew chapter 10 verse 16 we read. मत्ती 10 त्याच्या 16 वचनात वाचतो. प्रभु के नाम की तारीफ हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. चौथी, Fourth, चौथं, वो
शरीर का तरफ से कोई भी नहीं जाने वाला व्यक्ति होना चाहिए. And physically, he should not know any man after the flesh. आणि शरीराने कुठल्याही शरीराची त्याला जाणीव नसावी. ऐसा एक प्रतिष्ठा का सेवक होना चाहिए. And that servant of God should be such a consecrated person. असा प्रतिष्ठित सेवक हवा. दूसरा कोरिन्थी 5वां अध्याय का 16 वचन में देखता है. In the book of 2 Corinthians chapter 5 verse 16 we read. दुसरे करंती 5:16 मध्ये पाहतो. 5वां, Fifth. 5वं, उस परमेश्वर का व्यक्ति विश्वास का जीवन बिताना चाहिए. And that man of God should live a life of faith. परमेश्वराच्या मनुष्याने विश्वासाचं जीवन जगलं हवं. इब्रियों की किताब 10वां अध्याय का 38वां वचन में पढ़ता है. In the book of Hebrews chapter 10 verse 32 we read. आणि इब्री Hebrews 10:38 मध्ये chapter वाचतो. 10 verse 38. Hebrews chapter 10 verse 38. इब्री 10:38 मध्ये पाहतो. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा धन्यवाद Lord. असो. 6वां, Sixth. 6वं, सुसमाचार के निमित्त, परमेश्वर के राज के निमित्त सब कुछ, माँ बाप बहन संपत्ति भाषा सब कुछ छोड़ना चाहिए. For the sake of the gospel and for the sake of the kingdom of God, he should be a person who has forsaken his father and mother and possessions and language and everything. आणि सुवार्ते निमित्त व परमेश्वराच्या आगमनाच्या निमित्त त्यांनी आपले आई बाप वडील घरदार सर्व सोडून आलं पाहिजे. मार्क चैप्टर 10 verse 28 to 30 आप जाके पढ़ ले सकता है. You can go home and read Mark chapter 10 verse 28 to 30. आणि मार्क 10:28 ते 30 घरी जाऊन वाचा. सब कुछ छोड़ दिया है. He has forsaken all. सर्व काय त्यागलं. 7वीं, पवित्र होकर दिखाई देना. Seventh, he should be found holy. आणि 7 ते पवित्र असावे. पहला थिस्सलुनीका पहला अध्याय का 7 वचन में देखता है. In the book of 1 Thessalonians chapter 1 verse 7 we read. पहिले तसलीका राजपत्र पहिला अध्याय 7व्या वचनात ऐसी पाहतो. प्रतिष्ठित सेवकों के साथ जब हम बपतिस्मा लेगा, हमारा नाम जीवन का किताब में लिखवाया And जाएगा. only when we take water baptism at the hand of such a servant of God, our names will be written in the book of life. आणि अशा सेवकाच्या हातून जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेताल तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिण्यात येईल. तभी आने वाला क्रोध से बच जाएगा. Then only we will escape from the wrath to come. त्यानंतर येणाऱ्या क्रोधापासून तुमचा बचाव होईल. मत्ती का सुसमाचार 3 अध्याय का 6 और 7 वचन में In the book of Matthew chapter 3 verse 6 when we read. आणि मत्ती 3 अध्याय 6 आणि 7 वचन. मैथ्यू चैप्टर 3 verse 6 and 7 प्रभु के नाम की स्तुति हो. Matthew chapter 3 verse 6 and 7 praise be to God. आणि मत्ती 3, 6, 7 देवाचा आने धन्यवाद वाले असो. विपत्ति से बचने के लिए प्रभु का आज्ञा मानकर बपतिस्मा लेना है. To flee from the wrath to come, we need to obey God and take water baptism. येणाऱ्या विपत्तीपासून वाचण्याकरिता पाण्याचा बाप्तिस्मा घेतला जो हवा. मेरा आज्ञा मानकर बपतिस्मा लेगा वो बच जाएगा. And those who obey and take water baptism, they will be preserved. आज्ञाचं पालन करून जे बाप्तिस्मा घेतले जातील त्यांचा बचाव होईल. प्रभु के नाम की तारीफ हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. ऐसा बपतिस्मा लेने वाला लोग प्रभु का राज्य में प्रभु दिखाई देगा. And those who have taken such baptism will be found in the kingdom of God. असे लोक बाप्तिस्मा घेतील देवाच्या राज्यामध्ये आढळतील. देर मत करो. Do not delay. वेळ लावू नका. अब्राहम ने प्रभु का आवाज सुना, तुरंत आज्ञा मान लिया. When Abraham heard the voice of God, he obeyed implicitly. अब्राहमाने परमेश्वराची वाणी ऐकली, ताबडतोब त्यांनी ती ऐकली. अभी भी आपका नाम जीवन के किताब में, मेमने की किताब में नहीं लिखा तो आज तो लिखा दो. If your name is not written in the Lamb's book of life, and the Lamb's book of life, make a determination to get it done. आणि तुमचं नाव जर जीवनी पुस्तकात कोकऱ्याच्या पुस्तकात लिहिलं नसेल तर आज निश्चय करा. अब्राहम ने हाथ बढ़ाया बेटे का और And Abraham stretched forth his hand. आणि अब्रामाने हात उगारला. प्रभु ने देखा. God saw that. परमेश्वराने ये पाहिलं. अब्राहम तेरी छुरी नीचे डाल दो. Abraham put forth the knife. अरे अब्रामा तुझा सुरा खाली टाक. तेरे विश्वास को मैं मान लिया. And I have accepted your faith. तुझा विश्वासाचा मी आदर केला. आज कितना लोग आज्ञा मानता है उनको परमेश्वर ग्रहण करता है. And how many of you really obey and accept the Lord? आणि आज जे कोणी विश्वास करतील परमेश्वर त्यांना स्वीकारील. ऐसा आज्ञा मानने वाले हाथ उठा के जोर से हल्लेलुया बोलिए. And those who obey in such a way, lift up your hands and shout on अशा hallelujah. प्रकारे आज्ञेचं पालन करणाऱ्या लोकांनी जोराने हालेलुया बोला. आपका नाम मेमने का जीवन का किताब में लिखना है कि नहीं लिखना है? Do you really want to have your names written in the Lamb's book of life? आणि कोकऱ्याच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव जीवनी पुस्तकात नाव हवं का नाही? लिखना चाहिए बोले और हाथ उठाओ. How many of you really want that? Lift up your मेरा hands. नाम जीवन का और मेमने के किताब में लिखना है बोले हाथ उठाओ. I want to have my name written in the book of life and the Lamb's book of life. जीवनी Lift up your hands. पुस्तकामध्ये कोकऱ्याच्या पुस्तकामध्ये माझं नाव हवं. आशांनी हात उंच करा. निश्चय प्रभु आपका हाथ बढ़ाओ.
प्रभु आपका आशीष करेगा। Surely God will stretch forth his hand and will bless you. तुम्ही हात उगारला, परमेश्वर खात्रीने आशीर्वाद देईल. मेमने की जीवन की उस पुस्तक में मेरा नाम लिखा है, हालेलुया। मेमने की जीवन की उस पुस्तक में मेरा नाम लिखा है, हालेलुया। मेरे पापों का भार सब बढ़ गया, हालेलुया गाऊंगा मैं। प्रभु के नाम को तारीफ हो। Praise be to the name of the देवाच्या Lord. नावाला धन्यवाद असो. तीसरी Third, तिसरं, यूहन्ना का सुसमाचार, Gospel of John. योहानाचं पुस्तक जॉन गॉस्पेल चैप्टर 21 वर्स 18। Gospel of John, chapter 21, verse 18. योहान 21 त्याचं 8वं वचन. मैं तुझसे सच सच कहता हूँ, जब तू जवान था तो अपनी कमर बांधकर जहाँ चाहता था वहाँ फिरता था, परंतु जब तू बूढ़ा होगा तो अपनी हाथ लंबी करेगा और दूसरा तेरी कमर बांधकर जहाँ तू ना चाहेगा वहाँ तुझे ले जाएगा। मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छाशील तसे दास होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तिथे तुला नेईल. प्रभु के नाम की स्तुति हो। Praise be to the name of the देवाच्या Lord. नावाला धन्यवाद असो. मैं तुझसे सच सच कहता हूँ, Verily, I say unto thee, मी तुला खचित खचित सांगतो, जब तू जवान था when thou wast young, तू तरुण होतास तो अपनी कमर का बांध कर जहाँ चाहता था वहाँ जाया करता thou था। girdest thyself and walkest whither thou wouldest. तेव्हा स्वतः कमर बांधून तुझ्या इच्छेस येईल तिथे जात होता. जब तू बुढ़ा हो गया अपने हाथ फैलाएगा। But when thou shalt be old, thou shalt stretch forth thy hands. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा आपले हात लांब करशील. दूसरा तेरी कमर बांध कर जहाँ तू नहीं चाहते वहाँ वो ले जाएगा। And another shall gird thee and carry thee whither thou wouldest not. आणि नंतर तुझी कंबर बांधून जिथे तुला जाण्यास इच्छा नाही तिथे तुला नेतील. प्रभु के नाम की स्तुति हो। Praise be to the name of the देवाच्या नावाला Lord. धन्यवाद असो. हिंदी में वही चलता है, In Hindi, इन दिनों में वही चलता है। this is the thing which are happening today. आणि या दिवसात असंच घडत आहे. उम्र हो जाने से दूसरे का मदद चाहता है। And when people get old, they need the help of others. आणि वय झाल्यानंतर दुसऱ्यांची मदत लागते. जवानी है तो सारे बम्बई घूमते रहेगा। And when they are young, the whole Bombay belongs to them. आणि तरुण असताना पूर्ण मुंबई शहर फिरतात. अब एक समय आता है बुढ़ापन समय, जब दूसरा तुम्हारे कमर बांधकर जहाँ नहीं चाहेगा वहाँ ले जाएगा। And when we are old, another will gird us and take us into the place where we would आणि not. वृद्ध झाल्यानंतर तुमची कंबर बांधून जिकडे तुम्हाला जायचं नाही तिकडे ते नेतील. प्रभु के नाम की स्तुति हो। Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. यह क्या दिखाई देता है? What does it show? हे काय दर्शवतं? पवित्र आत्मा अभिषेक जब हम पाता है वो आत्मा हमको चलाएगा, हमको संभालेगा। And when we receive the Holy Ghost, that Spirit, the anointing will lead us and that will preserve us. आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आत्मा आपल्याला चालवल आणि तो आपल्याला सांभाळेल. प्रभु के नाम की स्तुति हो। Praise be to the name देवाचा of the धन्यवाद Lord. असो. हम जब पवित्र आत्मा के साथ हैं, हम जहाँ जो करना है जो नहीं करना है, जहाँ जाना है जहाँ नहीं जाना है, आत्मा हमको चेतावनी देगा, समझाएगा। When we are with the Holy Ghost, the Holy Spirit will clearly show what we must do, what we mustn't do, where we should go and where we shouldn't. आणि पवित्र आपल्याला सांगून देईल की आपण काय करायचं काय नाही करायचं, कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं. यूहन्ना का सुसमाचार 3 अध्याय के 5 वचन में, In the Gospel of John, chapter 3, verse 5, आणि योहान 3:5 जब तक कोई मनुष्य जल का साथ आत्मा का साथ जन्म नहीं पाया परमेश्वर के राज्य में प्रवेश कर नहीं पाएगा। except a man be born of water and of spirit, he cannot enter into the kingdom of God. कुठलाही मनुष्य पाण्यापासून आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून देवाच्या राज्यात जाणार नाही. एक नया रीति से जन्म पाना है, Why we should receive a new kind of life. नव्याने जन्म का हवा? दूसरा जल से जन्म पाना है, Second, we need to be born by water. आणि दुसरं पाण्याने जन्म हवा. तीसरा आत्मा से जन्म पाना है, Third, we must be born by the Spirit. आणि तिसरं आत्म्याने जन्म हवा. मन फिराना चाहिए, First of all, we must repent. We मनाचा पश्चाताप हवा. बपतिस्मा लेना चाहिए, need to take water baptism. बपतिस्मा घेतला तब पाहिजे. पवित्र आत्मा अभिषेक पाएगा। And then only we shall receive the anointing of the Holy Ghost. त्यानंतर पवित्र आत्मा आपल्याला मिळेल. प्रभु के नाम की तारीफ हो। Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. रोमी का पत्रिका 8 अध्याय के पहले वचन में, In the book of Romans, chapter
8 verse 1. रोमकरासपत्र 8:1 मध्ये जो आत्मा का छलाई चलेगा वो प्रभु के राज्य में प्रवेश करेगा. And those who are led by the Spirit of God, they shall enter into the kingdom of God. जे कोणी आत्म्याने चालले जातात देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. उसको दंड का आज्ञा नहीं होता है. And for us, such people will not have any condemnation. दंडाची आज्ञा त्यांना होत नाही. मेरा सुनने वाला प्रिय लोग, The hearers, those that मला hear ऐकणारे me. प्रियजन, पवित्र आत्मा अभिषेक पाना बहुत आवश्यकता है. And it's very indispensable to receive the anointing of the Holy Ghost. पवित्र आत्मा अभिषेक प्राप्त करणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा अभिषेक के बिना प्रभु के राज्य में जा नहीं पाएगा. Without the anointing of the Holy Ghost, we cannot get ready for the coming of the Lord. पवित्र आत्म्याच्या अभिषेका वाचून देवाच्या राज्यात जाता येणार यशाया नाही. की किताब 10वां अध्याय के 27 वचन में पढ़ता ही पवित्र आत्मा के द्वारा सारे जुआ टूट जाएगा. In the book of Isaiah chapter 10 verse 27 we read, by the anointing every yoke is broken. यशाया 10:27 मध्ये पाहतो पवित्र आत्म्यामध्ये सर्व जू तोडण्यात येतील. पढ़िए. त्या समय असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जूद निघून आणि तुझ्या पुष्टनेमुळे ते मोडून जाईल. उस समय ऐसा होगा कि उसका बोझ तेरी कंधे पर से और उसका जुआ तेरी गर्दन पर से उठा लिया जाएगा और अभिषेक के कारण वह जुआ तोड़ डाला जाएगा. जो जो जुआ से बांधा हुआ है अभिषेक के द्वारा सारे जुआ टूट जाएगा. And those who have been bound by every yoke, through the anointing, those yokes will be broken. आणि जे कोणी जुने बांधले गेलेले आहेत अभिषेकाद्वारे ते मोडण्यात येतील. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. पाप का जुआ है, The yoke of sin, पापाचा जू बीमार का जुआ है, yoke of sickness, आणि आजाराचा जू, जादू टोने का जुआ है. yoke of witchcraft. जादू टोण्याचा जू, जो जुआ से बांधा हुआ है जब आत्मा में भर जाओ सारे जुआ टूट जाएगा. आप स्वतंत्र हो जाएगा, प्रभु के राज्य को वारिस बन जाएगा. And those who have bound with such a yoke of witchcraft and all these things, when you really receive the anointing, by the anointing, those yokes will be broken and you will be liberated and you will be ready for the coming of the आणि Lord. जेव्हा तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळतो तेव्हा हे सर्व प्रकारचे जू आहेत हे सर्व मोकळे होतील. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. रोमी की पत्रिका 8वां अध्याय के 14 वचन में Romans chapter 8 verse 14. रोमकरासपत्र 8:14 जो आत्मा के अनुसार चलेगा वो परमेश्वर का पुत्र बन जाएगा. And those who walk after the Spirit, they shall be called the sons of God. जे आत्म्याच्या रीतीने चालतात देवाचे पुत्र म्हणण्यात येतील. प्रभु के नाम की तारीफ हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. ऐसा लोग ये प्रभु को साथ मिल सकता है. Only such people shall be joined unto the Lord. आणि असे लोक प्रभूला भेटतील. जब यीशु मध्यकाश में जब आएगा, When Jesus shall appear in the येशू mid-year, जेव्हा मध्ये आकाशी जब येईल, तूरी फुंकेगा, when the trumpet shall sound, तुतारीचा जेव्हा नाद जो होईल, पवित्र आत्मा में है, and those who are in the Spirit, जे पवित्र जो आत्म्यामध्ये अभिषेक आहे, में है, those who are in the anointing, जे जो अभिषेकामध्ये आहे, सामर्थ्य में है, those who are filled जे with power, सामर्थ्यामध्ये आहे, ये मिट्टी का शरीर महिमामय शरीरों के बदल जाएगा. this corruptible body will be transformed into a हे glorious मातीचं body. शरीर गौरवी शरीर रूपांतर वो होईल. अभिषेक मुझे चाहिए बोले वाला हाथ उठा के द्वार से ले बोलिए. All those who say, I need such an anointing, you lift up your hands and shout on आणि जे लोक hallelujah. म्हणतात मला असा अभिषेक हवा अशाने हात उंच करून हालेलुया म्हणावं. आपका हले के शब्द इतना मिठास नहीं है. Your hallelujah is not that bold. आणि तुमच्या हालेलुयात माधुर्य नाही. जरा जोर से बोलो. You shout on hallelujah. जोर्याने बोला. प्रभु के नाम की तारीफ हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. ये मीटिंग खत्म होने के पहले सब आत्मा के लिए जगह दो. Before the conclusion of this meeting, give room for the Holy Ghost. आणि सभा समाप्त होण्या अगोदर आत्म्यासाठी जागा द्या. ये पवित्र आत्मा आपके सारे सच्चाई में चलाएगा और प्रभु के राज का वारिस बनाएगा. This Holy Ghost will lead us into all truths and make us heirs of the kingdom of God. पवित्र आत्मा सर्व सत्यतेमध्ये चालवल त्याच्या राज्यास पात्र बनवल. प्रभु का पवित्र नाम की स्तुति हो. Praise be to the Holy name of देवाच्या the पवित्र Lord. नामास धन्यवाद इसलिए असो. पवित्र आत्मा का अभिषेक पालो, प्रभु के राज का वारिस बन जाओ. And receive the Holy Ghost and become the inheritor of the kingdom of म्हणून God. पवित्र आत्मा प्राप्त करा त्याच्या राज्याचे वतनदार व्हा. जब तू जवान था अपना मर्जी से घुमा था. When thou was young, you went after your own will. तुझ्या तारुण्यात तुझ्या इच्छेनुसार तू चालला. जब बुढ़ा हो गया दूसरे को हाथ फैलाओ. When you are old, you will stretch forth another will gird up to your तू hand. आता वृद्ध झाला तुझे हात तुने आज रात का पसरवले. वक्त Tonight, आज रात्री प्रभु का और हात फैलाओ. you will stretch forth your hands unto God. परमेश्वराकडे हात हे पसरा. प्रभु मुझे पवित्र आत्मा अभिषेक दे. Oh God, give me the anointing of the Holy Ghost. प्रभू पवित्र आत्म्याचा अभिषेक दे आपका आशा को पूरा करेगा. And he shall fulfill all your आणि desires. तो पूर्ण करील. पास बीएम थॉमस ने पास हमारा सेंटर पास्टर था. One of our center pastor, Pastor P.M. Thomas was there. बीएम थॉमस
V.M. Thomas. आणि Pastor V.M. Thomas. पास्टर वी एम थॉमस आमचे सेंटर पास्टर होते. दुबई से एक विश्वासी आया, A believer came from Dubai. दुबईवरून विश्वासणारे आले. बपतिस्मा चाहिए बोला, He said, I need water baptism. तो म्हणाला बाप्तिस्मा हवा. बपतिस्मा लिया, He took water baptism. बाप्तिस्मा घेतला. पवित्र आत्मा पाने के लिए समय नहीं है, And he got time to receive the Holy Ghost. पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी वेळ दिली. समय नहीं है. पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी आता संधी नाही. There was no time for the receive the Holy प्रभु की Ghost. स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. पास्टर प्रार्थना करके भेजा, जब फ्लाइट में जाएगा तभी अभिषेक पाएगा, उतरेगा, अन्य भाषा बात करेगा तो चले जाओ बोला. And the pastor said, when you get to board the flight, you will get filled with the Holy Ghost. When you get down, you will speak in tongues. आणि ते पास्टरांनी म्हटलं तू फ्लाइट मध्ये जात असताना पवित्र आत्मा मिळेल, खाली येत असता तू अन्य भाषेत बोलेल. शाम को आया, बपतिस्मा लिया, फ्लाइट चढ़ा, जाते रहा. And the evening he came to go water baptism and went and took board of the flight. आणि तो आला, बाप्तिस्मा घेतला आणि सायंकाळी परतला. जब बेल्ट बांध लिए फ्लाइट में, जब आंख बंद किया स्तुति करने लगा. When he boarded the flight and shut his eyes and began to praise God. आणि विमानामध्ये तो डोळे बंद करून धन्यवाद करू लागला. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the Lord. धन्यवाद असो. परमेश्वर उसका आग्रह को पूरा किया. And God fulfilled his देवाने desires. त्याची इच्छा पूर्ण नीति केली. वचन 10 अध्याय का 24 वचन उसके जीवन में पूरा किया. And Proverbs Proverbs chapter 10, chapter 10 verse 24. Proverbs chapter 10 verse 24 we see नीतिसूत्र God will 10 give the desire of the righteous. नीतिसूत्र 10:24 मध्ये पाहतो नीतिमानाची इच्छा परमेश्वर पूर्ण करतो. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. फ्लाइट में अन्य भाषा बोलने लगा And he began to speak in tongues in the तो अन्य flight. भाषेत बोलू लागला. और एयर होस्टेस आ गया, क्या क्या ये पागल हो गया, उसको क्या समझ में नहीं आता. And the air hostess said he became insane. Air hostess. Air hostess. आणि एअर होस्टेस म्हणू लागली हा काय वेडा झाला काय. The air hostess said this person has become insane. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. घर में जाके पास्टर को फोन किया, पास्टर जी आपने जैसे कहा वैसे मैं अभिषेक पा लिया. And after he reached home, he called the pastor and said, Pastor, as you have said, I have received the आणि anointing. घरी जाऊन त्यांनी पास्टरांना फोन करून सांगितलं, पास्टर तुम्ही जसे म्हटला तसा मला अभिषेक क्या मिळाला. आज रात अभिषेक पाने के लिए चाहता है? Do you want to really get the anointing tonight? आणि आज रात्री तुम्हाला अभिषेक हवा काय. कितना लोग अभिषेक नहीं, हाथ उठाओ. How many of you want the anointing? Lift up your hands. कित- हाथ उठाओ. Those who don't have anointing, lift up your hands. आणि जितक्यांना अभिषेक नाही अशांनी हात वर करा. जोर से ले बोलो. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. आपका आशा को प्रभु पूरा करे. And God will grant your desires. तुमची आशा देव पूर्ण करील. चौथी, Fourth, चौथं मत्ती के सुसमाचार 12 अध्याय Gospel of Matthew chapter 12. मत्ती 12 अध्याय 13 वचन. We read verse 13. 13 वचन. जल्दी पढ़ो, जल्दी पढ़ो. उसने बढ़ाया और वह फिर दूसरे हाथ की नाई अच्छा हो गया. मग त्याने त्या माणसाला म्हटले तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. प्रभु के नाम की तारीफ हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. सूखे हाथ वाले मनुष्य को प्रभु ने चंगा दिया. And God really healed the person who had a dry, withered hand. आणि वाळलेल्या हाताला मनुष्याला देवाने बरं केलं. तब उसने उस मनुष्य को कहा, And looking into the man, Jesus said, आणि मग त्याने त्या माणसाला म्हटले अपने हाथ बढ़ाओ. stretch forth thine hand. तुझा हात लांब कर. तुरंत उसने विश्वास किया. And he believed immediately. लगेच त्याने विश्वास केला. ये हाथ बढ़ाना क्या दिखाता है? What is it speaking about stretching for the hands? हात लांब करणं काय दाखवतं. ईश्वरी चंगाई अनुभव को दिखाई देता है. It shows the experience of the divine healing. दैवी आरोग्याचा अनुभव दाखवतं. प्रभु कहता है सूखा हुआ हाथ वाला को बढ़ाओ तेरा हाथ. And looking into the man who had a withered hand, Jesus said, stretch forth. वाळलेल्या हाताच्या मनुष्याकडे पण येशू म्हटला हात लांब कर. प्रभु कहा, तुरंत बढ़ाया. And when he said, the man stretched forth his hand. येशूने म्हटल्यास त्यांनी हात लांब केला. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. तुरंत चंगा हो गया. Immediately, instantly he was healed. लगेच आरोग्य मिळालं. मेरे सुनने वाला प्रिय लोग, The beloved ones who hear मला me, ऐकणारे प्रियजन, आज रात का वक्त tonight in this आज such a time, रात्री कितना लोग बीमार है? how many of you have sickness? कित्येक आजारी आहे. डरो मत. You do not fear. घाबरू नका. प्रभु आपसे कहता है, And God is speaking with you. प्रभु तुम्हाला बोलत आहे. अति पवित्र विश्वास के साथ आपका हाथ बढ़ाओ. And with the most holy faith, you stretch forth your hands. अत्यंत पवित्र विश्वासाने तुम्ही तुमचा हात लांब करा. निश्चय तेरे विश्वास को देखूंगा, मैं तुरंत चंगाई करूंगा. Surely I will honor your faith, I will heal तुझ्या you. विश्वासाचा मान्य करून मी तुला आरोग्य मैं देईन. तेरे लिए क्रूस पर चढ़ाया. And for your sake, I was crucified मी on the cross. तुझ्यासाठी वधस्तंभावरती चढलो. तेरे लिए मेरे शरीर पे कोड़े खाया है. And I bore stripes for your sake on my body. तुझ्यासाठी मी शरीरावरती फटके खाल्ले. मैं शरीर में कोड़े कैसे, तू चंगाई हो गया.
And because of the stripes on my body, you are healed. मी फटके खाल्ले त्याच्यामुळे तुला आरोग्य मिळालं. ये सुनते हुए कितना लोग बीमार लोग केवल हाथ उठाओ. After you hear this, how many of you are really sick? You lift up your hands. आणि हे ऐकत असताना खरोखर किती आजारी आहेत अशांनी हात वर करा. प्रभु क्या कहता है? What God says. प्रभू काय म्हणतो? सुखा हुआ हाथ वालों को, You lift up, looking at the man with his withered hand. हाथ वालों को प्रभु से क्या कहता है? Looking at the people with withered hand, what God says. वाळलेल्या हाताच्या माणसाकडे बघून प्रभू काय म्हणतो? हाथ बढ़ाओ. Lift, stretch for the hand. हात लांब कर. आपका हाथ बढ़ाओ. You stretch for the hand. तुमचा हात लांब कर. नीचे अभी चंगाई मिलेगा. Surely you shall receive the healing. खात्रीने आरोग्य मिळेल. कल नहीं है, परसों नहीं है, अभी मिलेगा. Not tomorrow or day after tomorrow. Today you will receive. उद्या परवा नव्हे परंतु या क्षणी मिळेल. आपका विश्वास को प्रभु देख रहा है. And God is seeing your faith. तुझा विश्वास तो पाहत आहे. विश्वास करने वाला का विश्वास को प्रभु मानेगा, उसको चंगाई कर देगा. And those who believe, God will honor such a faith and God will heal them. विश्वास करणाऱ्याचा परमेश्वर ऐकील आणि त्याला तो आरोग्य देईल. 12 वर्ष से लहू बहता हुआ स्त्री यीशु के पास आया. And there was a woman who had an issue of blood for 12 years and she came unto Jesus. 12 वर्षापासून रक्तस्राव असणारी स्त्री येशूकडे आली. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. उसका हाथ बढ़ाया. And he stood for the hand. तिने हात लांब केला. प्रभु के वस्त्र छूने से मुझे उस लहू बंद हो जाएगा. And she knew that if she touched the hem of the garment of Jesus, issue of blood will be stopped. येशूच्या वस्त्रांना स्पर्श करत असल्या माझा रोग बरा होईल. सुनते सुनते After you hear, आणि जसं ऐकत असता आपके अंदर विश्वास बढ़ेगा. let your faith grow. तुमचा विश्वास वाढू द्या. बीमार लोग डरो मत. And those who are sick, do not fear. आजारी लोकांनी घाबरू नका. मैं तेरे लिए मैं शरीर में कोड़ी खाया, मैं तुझे पूरा चंगाई दे दिया. And I have borne the stripes on your behalf on my body, and I have healed you. आणि तुझ्यासाठी मी माझ्या शरीरामध्ये फटके सोसले, तुला आरोग्य मिळालं. मेरे सुनने वाला प्रिय लोग, Beloved ones who hear मला me, ऐकणारे प्रियजन, हाथ बढ़ाओ. you stretch for the hand. तुझा हात तू लांब आपका कर. हाथ बढ़ाओ. You have stretched for the तुमचा हात hand. तुम्ही लांब करा. मतलब क्या है? What does it mean? त्याचा अर्थ काय? खाली पकड़ बढ़ाओ मत. Not just empty hands. आणि उगाचच हात लांब करू विश्वास का नका. साथ बढ़ाओ. With faith, you lift the stretch for the hand. विश्वासाने हात लांब करा. कौन सा विश्वास? What kind of faith? कोण सा विश्वास? श्रेष्ठ विश्वास. It is the faith of the apostles. आणि अति पवित्र It is विश्वास. the most holy faith. अति पवित्र विश्वास. उत्तम It is विश्वास. a pure faith. पवित्र विश्वास. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. ऐसा विश्वास करने वाले का भी चंगाई मिल जाएगा. And those who have such faith will be healed. अशा विश्वास करणाऱ्या लोकांना आता आरोग्य मिळेल. प्रभु के नाम की तारीफ हो. Praise be to the name देवाचा of the धन्यवाद Lord. असो. आप किसी बात को डरो मत. And do not fear for anything. कुठल्या गोष्टीला घाबरू नका. डॉक्टर लोग सब हाथ छोड़ दिए होगा. Perhaps doctors would have forsaken you. आणि वैद्यांनी हात सोडला असेल. सभी लोग छोड़ देगा. Maybe all will forsake you. सर्वजण सोडून मैं देतील. कभी हाथ नहीं छोड़ेगा. But I will not forsake मी you. तुला सोडणार मेरा नाही. बेटा मेरा बेटी, My son, my daughter. माझ्या मुला माझ्या बीमारी की मुली. वजह से रात और दिन को नींद नहीं आता है. Because of the sickness, you do not have sleep for so many days and so many nights. आणि तुला अनाथ सोडलेला असेल परंतु मी तुला सोडणार अभी नाही. मैं तेरा और हाथ बढ़ाया. You search for the मी hand. तुझ्याकडे हात उगारला. मैं तुझे चंगाई करने के लिए हाथ बढ़ाया. To heal you, I stretch forth my तुला आरोग्य hand. देण्यासाठी मी हात उगारलाय. अभी हम क्या करना चाहिए? And what you have to do, तुम्ही काय करावं? आप हाथ बढ़ाओ. you stretch forth your hand. तुम्ही हात लांब आपका करा. हाथ बढ़ाओ. You stretch forth your तुम्ही हात लांब hand. करा. हे प्रभु मुझे चंगाई कर. Oh God, heal me. हे प्रभो मला आरोग्य दे. हे प्रभु मुझे चंगाई दे. Oh God, heal me. प्रभो मला आरोग्य मेरे दे. अपराधों की क्षमा कर. Lord, forgive all my प्रभो transgressions. मला तू क्षमा कर. चंगाई करने में शक्तिवान है. And God is well able to heal us. आणि परमेश्वर आपल्याला आरोग्य देईल. आपका टीबी का बीमार, And whatever your TB sickness it may be, आणि तुझा कर्करोग असू कैंसर दे का बीमार, it may be a cancer. किंवा कॅन्सर असू दे, जब प्रभु आपको छुएगा, But when God touches you, जेव्हा देव तुला स्पर्श करील, नहीं, आप प्रभु को छुएगा, when you touch God, जेव्हा तुम्ही देवाला स्पर्श जब प्रभु करता, को और आपका हाथ बढ़ाएगा, when you stretch forth your hands unto जेव्हा God, तो तुझा हात तुझ्याकडे करील, तुरंत चंगाई. instantly there is healing. ताबडतोब आरोग्य. आप भी आपको चंगाई का महसूस करेगा. Right now you are going to experience that healing. आता आरोग्याचा अनुभव घेताल. कितना लोग चाहता है? How many of you desire किती लोक that? अपेक्षा करतात? निश्चय प्रभु करने के लिए वो तैयार है. Surely God wants to heal you. खात्रीने तो करण्यासाठी तयार आहे. यीशु सलीम पर चढ़ाया गया. Jesus was crucified on the cross. येशू वधस्तंभावरती छडण्यात आला. वहाँ पर एक अंधा था. And there was a blind man. तिकडे एक आंधळा होता. यीशु का लहू का बूंद उसका आंख में गिरा था, तुरंत चंगा हो गया. दृष्टि
पाकर देखने लगा। And when the blood of Jesus dropped upon his eye, instantly he was healed and he was able to see. येशूच्या रक्ताचा थेंब त्याच्या डोळ्यावरती पडले असताच त्याला दृष्टी मिळाली, तो बघू लागला. उसके लहू में सामर्थ्य है, There is power in his blood. त्याच्या रक्तात सामर्थ्य आहे. कोई शक्ति यीशु के नाम में खड़ा रह नहीं सकेगा। No power can stand before the name of blood of Jesus. येशूच्या नामासमोर कुठलीही शक्ती उभा राहणार नाही. टीबी, कैंसर, नाना प्रकार के बीमारी अभी आपके सामने, वो बीमार के शैतान गुड्डे में बैठकर आपको सलाम मार के वो भाग जाएगा। And when you could be on your knees and cry unto God, whatever sickness, TB or cancer, whatever sickness you may name, it will flee away. तुम्हाला टीबी असो, कॅन्सर असो, कुठलाही आजार असो, तुम्ही गुडघ्यावरती बसले असता तो आजार शैतान निघून जाईल. प्रभु के नाम की स्तुति हो। Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. Acts of Apostles chapter 4 verse 30। Acts of the Apostles chapter 4 verse 30. प्रेषितांचे कृत्य 4:13. पतरस ने, यूहन्ना ने, जो बीमार लोग आया उसने हाथ रखा, तुरंत चंगा हो गया। When Peter and John set forth their hands, immediately the sick people are healed. आणि पेत्र आणि योहान त्यांनी हात लांब केला, लोकांना आरोग्य मिळालं. अभी प्रार्थना के लिए आप लोग आता है, प्रार्थना के लिए आप लोग आता है, Now you may come for prayer. आणि प्रार्थनेसाठी तो येत आहे. संत लोग हाथ रखता है, आप विश्वास के साथ आना, आपकी चंगाई हो जाएगा। And when saints lay their hand upon you, you must come with faith and you shall be healed. आणि संत लोक तुम्हावरती हात ठेवतील, विश्वासाने या, तुम्हाला आरोग्य मिळेल. प्रभु की स्तुति हो। Praise be to the name of देवाचा the Lord. धन्यवाद असो. विश्वास करने वाला हाथ उठाओ। Those who believe, you lift up your hand. विश्वास करणाऱ्यांनी हात उंच करा. अब भी मिलेगा बोलने वाला। If you say now, you will receive. आणि आता मिळणाऱ्या लोकांनी हात उंच करा. रात को 12 बजे नहीं, Not midnight 12 रात्री p.m. 12 वाजता कल सुबह नाही, नहीं, Not tomorrow. उद्या सकाळी नाही, संडे नहीं, Not on Sunday. रविवारी नाही, अब भी Right now. आता. विश्वास करने वाला हालेलुया बोलो। Those who believe, you say on विश्वास hallelujah. करणाऱ्यांनी हालेलुया म्हणावं. प्रभु के नाम की स्तुति हो। Praise be to the name देवाचा of the धन्यवाद Lord. असो. छठवा, Fourth, 6. Psalms 88 verse 9। Psalms 88 verse 9. आणि साम 78 9 वचन. Psalms 88 verse 9। Psalms 88 verse 9. दुख भोगते भोगते मेरी आंखें धुंधला गई। हे यहोवा, मैं लगातार तुझे पुकारता और अपना हाथ तेरी ओर फैलाता आया हूँ। कष्टामुळे माझे डोळे क्षीण झाले आहेत। हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करीतो, तुझ्या पुढे मी आपले हात पसरतो। प्रभु के नाम की स्तुति हो। Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. हेमान ने प्रभु का हुजूर में विनती कर रहा है। And we see हेमान Haman was praying the presence of God. आणि हामान देवाच्या सन्निध्यात प्रार्थना करत होता. प्रभु की स्तुति हो। Praise be to the देवाचा name of the धन्यवाद Lord. असो. मैं दुखी भोगते भोगते मेरी आंख धुंधला हो गया। Mine eye mourneth by the reason of affliction. कष्टामुळे माझे डोळे क्षीण झाले आहे. ये क्या दिखा दे रहा है? What does it show? आणि हे काय दर्शवतं? इसलिए मैं अपने हाथ तेरे ओर बढ़ा रहा हूँ। Why I'm stretching forth my hand? म्हणून मी माझा हात तुझ्याकडे उगारत आहे. जब मैं संकट में तेरा ओर हाथ फैलाता हूँ, मेरा संकट से तू छुड़ाने वाला शक्तिमान है। And when I, in the times of my trouble, stretch forth my hands unto thee, you are well able to deliver from my troubles. आणि माझ्या संकट समय मी तुझ्याकडे हात पसरत असताना मला सोडण्यासाठी तू सामर्थ्यशाली आहे. मेरे सुनने वाला प्रिय लोग, The beloved ones who मला hear me. ऐकणारे प्रियजन, यीशु हमारे लिए क्रूस पर और चढ़ाया गया, हमारे बहुत कष्ट सह लिया। And Jesus was crucified on the cross and he suffered on behalf of us. येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळण्यात आला, आपणासाठी त्याने कष्ट सोसले. इस कष्ट परीक्षा में आप दुखित मत हो जाओ। In trials and afflictions, do not be sorrowful. तुमच्या कष्ट परीक्षेमध्ये दुःखी होऊ नका. प्रभु ने 2018 में की हुआ भलाई बहुत से हमारे जीवन में मिला हुआ कष्ट बहुत कम है। And there are so many good things which God has done in the year 2018. आणि देवाने 2018 मध्ये आपणासाठी पुष्कळशे चांगले कार्य केले. कष्ट हम सबको बताता है, भलाई किसको नहीं बोलता है। And we tell about the troubles unto others, but we don't tell about the good things unto others. आपण कष्ट तर सर्वांना सांगतो, परंतु चांगल्या गोष्टी सांगत नाही. फर्स्ट पीटर चैप्टर 4 वर्स 1। 1 Peter chapter 4 verse 1. पहिले पेत्र 4:1. जब हम यीशु मसीह शरीर में जैसा दुख उठाया, ऐसा हम कष्ट उठाएगा तो पाप से छुटकारा पाएगा और प्रभु के राज के लिए लायक बन जाएगा। As Christ has suffered on the flesh, when we also suffer on the flesh,
we shall be found prepared for the kingdom of God. ख्रिस्ताने जसं शरीरामध्ये कष्ट सोसिले आपण सुद्धा कष्ट सोसले असताच त्याच्या राज्यात आपण दिसू. हमारा क्लेश अल्प समय है. And our affliction is for a temporal time. आपले कष्ट तात्कालिक आहे. मेरे सुनने वाला प्रिय लोग, Beloved ones who hear me, मला ऐकणारे प्रियजन, वह एक संभव आपको सामने रखता हूँ. and I want to put forth an incident before you. आणि एक झालेली घटना मी सांगत आहे. एक बैंक ऑफिस एक जगह से दूसरा जगह ट्रांसफर हो गया. And there was a bank office transferred from one place to another. आणि एक बँकेतला अधिकारी एका जागेवरून दुसऱ्या जागी बदली झाली. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the Lord. धन्यवाद असो. ये जो बहन है मसीह को जानता है, पेंटिकोस्टल भक्तिवान स्त्री है. And that bank officer, the sister, was a devout Pentecostal believer. आणि ही जी बहीण आहे ख्रिस्ताला ओळखणारी पेंटिकॉस्टची बिलीवर आहे. उसका पति प्रभु को नहीं जानता. Her husband was not saved. तिचा पती ख्रिस्ताला ओळखत नव्हता. उस बैंक ऑफिसर लोग उसको बताता है तुम्हारा औरत मसीह हो गया, तुम उसको रखो मत, उसको मार डालो. And the bank officer said, your wife is saved, she has accepted Jesus, you don't keep her, you kill her. आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या पतीला सांगितलं तुझी बायको ख्रिस्ती झाली आहे, तिला ठेवू नको, मारून टाक. उसके जीवन में आया वह कष्ट को देखो. And see the afflictions that came in our life. तिच्या जीवनात आलेले कष्ट पहा. कदवान की स्तुति हो. Praise be to the name देवाचा of the धन्यवाद Lord. असो. उसको बोला तुम यीशु को छोड़ो. The husband said, leave Jesus. त्या पतीने सांगितलं ख्रिस्ताला तू सोडून टाक. मैं नहीं छोड़ेगा. She said, I won't. ती म्हणाली मी नाही वो अच्छा सोडणार. उपास लेती है, प्रार्थना करती है, आंसू बहाती है. She took fast, she prayed and shed tears. आणि तिने उपास धरला, अश्रू ढाळले, प्रार्थना केली. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name देवाचा of the धन्यवाद Lord. असो. एक दिन बैंक 3 दिन छुट्टी मिल गया. And there was a 3 days holiday for the bank. आणि 3 दिवस बँकेला सुट्टी होती. वो बैंक के सारे लॉक करके चाबी लेके आया. And he locked all the lockers and brought the keys. आणि बँकचे सर्व टाळे लावून त्याच्याकडे किल्ली आणली. देखो ये चाबी इधर रखता हूँ, मैं जब तीसरा दिन जाएगा ये चाबी मेरे हाथ में देना. And see, I'm keeping the key here. On third day when I go, you should give back the key. आणि ह्या चावी तुमच्याकडे आहे, तिसऱ्या दिवशी मी येईल, मला चावी हव्या. प्रभु की स्तुति हो. Praise be देवाचा to the name धन्यवाद of the असो. Lord. ठीक है बोला. She says, okay. ते म्हटले बरं आहे. इसने क्या किया? What she did, त्यांनी काय केलं? ये औरत को ना जानते हुए ये चाबी को ले जाके समुद्र में फेंक दिया. and without the knowledge of that sister, he took the key and put it in the sea. आणि या सिस्टरांना न कळत त्यांनी त्या चाव्या घेऊन समुद्रात जाऊन टाकल्या. प्रभु की स्तुति हो. Praise be to the Lord. देवाचा धन्यवाद असो. फिर आ गया, उसको ऐसा जानकारी के लिए पूछा चाबी किधर है. And returned back, he casually asked, where is the key? आणि परत आल्यानंतर त्यांनी विचारलं चावी कुठे आहे. वो सब ढूंढा, नहीं मिला. And she searched, she couldn't find. सर्वीकडे शोधलं परंतु मिळाली नाही. ये चाबी तीसरा दिन नहीं मिला, मैं तुझे तलवार से काट डालूंगा. If I don't get the key on the third day, he said that I will cut you with my sword. आणि तिसऱ्या दिवशी जर मला चावी नाही मिळाली तर मी तुला तलवारीने कापून टाकील. खुदा उनकी स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. वो डरा नहीं. And she didn't fear. ती घाबरली नाही. ये प्रभु ये कष्ट में मुझे छुड़ाने के लिए तो शक्तिमान है. Oh Lord, you are powerful enough to save me out of my trouble. प्रभू या समस्यातून मला सोडण्यासाठी तू सामर्थ्यशाली आहे. एक दिन हो गया, 1 day passed, एक दिवस गेले, 2 दिन हो गया, 2 days passed, 2 दिवस झाले, चाबी नहीं है. and there was no key. चावी नाही. तीसरा दिन आ गया, 3rd day also came, तिसरा दिवस आला आज तेरा आखिरी दिन है, and that was the last night. आणि शेवटली रात्र आहे. मैं तुझे काट डालूंगा. And I am going to cut you. मी तुला कापून टाकणार. देव उनकी परमेश्वर की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. परंतु उसने क्या किया? What she did? तिने लगेच काय केलं? अभी तुम्हारा ख्वाहिश क्या है? What is your desire? तुझी इच्छा काय क्या आहे? खाना चाहती है? What food you want to eat? तुला काय जेवायचं आहे? आखिरी मैं तुझे देना चाहता हूँ. And I want to give you something. आणि शेवट मला तुला द्यायचं आहे. आप जाके कुछ भी लेके आओ बोला. You bring anything. ती म्हणाली काही आणा. वो मटन शॉप में गया, When did- मटन लेने के लिए शॉप में गया. He went to the mutton shop to bring the mutton. आणि मटण घेण्यासाठी दुकानात गेला. उधर मटन अच्छा नहीं है. The mutton was not that good. इकडे मटण चांगलं नव्हतं. इधर देखा, And he saw some other place. दूसरा साइड में दुसरीकडे त्यांनी Went to पाहिलं. the other shop. मच्छी देखा, He saw the fish. मासे पाहिले. वो थोड़ा अच्छा है, That was a little better. ते थोडं चांगलं होतं. उसको लिया, He purchased it. आणि ते घेतले. वो घर में लेके आए. He brought back to the house. घरी घेऊन आले अच्छा बनाओ, Make a cookie properly. आणि चांगलं बनव. आज तेरा आखिरी दिन है. And that is your last night. आणि आज तुझा शेवटला दिवस. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the देवाचा name of the धन्यवाद Lord. असतो. मच्छी अच्छा काटा, And he cut the fish into properly into तिने pieces. मासा कापला अच्छा
खाना खरी बनाया, and made a good fish curry. चांगलं कालवण बनवलं. दोनों बैठ के खाए. And the two began to eat. दोघं बसून त्यांनी खाल्लं. प्रभु की स्तुति हो. Praise be to देवाचा God. धन्यवाद असो. सवेरे आ गया, Morning came, सकाळ झाली. पति को बुलाया, called the husband. पतीला बोलवलं. खुदा की स्तुति हो. Praise be to देवाचा God. धन्यवाद असो. मेरा चाबी दो. Give me the key. माझी छावी दे. तलवार हाथ में पकड़ा, He took the sword. तलवार हातात धरली. तलवार हाथ में. There was a sword in the hand. तलवार हातामध्ये होती. पति को मालूम है मेरा पत्नी के पास चाबी नहीं है. And the husband knew very well that the key was not with the wife. आणि पतीला ठाऊक होतं की माझ्या पत्नीकडे छावी नाही. वो समुद्र में डाल दिया. He has already put it in the sea. त्यांनी समुद्रामध्ये ती टाकली. प्रभु की स्तुति हो. Praise be to God. देवाचा धन्यवाद असो. जब उसने आवाज से पुकारा, When she cried unto the Lord, आणि जेव्हा त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, वो सिस्टर अंदर से आई. the sister came out ती बहीण बाहेर आली. ये देखो तेरा चाबी. and she showed, this is your key. पहा तुमची चावी इथे आहे. वो कहाँ से आया? Where from the key ती came? कुठून आली? वो मछली का पेट का अंदर था. That was in the belly of the fish. त्या माशाच्या पोठ्यामध्ये ती होती. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. आपका कष्ट मुसीबत कम कितना भी होने से डरो मत. Whatever your afflictions or trials it may be, do not fear. तुमचे कितीही समस्या प्रश्न असू द्या, घाबरू नका. मेरा बच्चों का क्या मदद करना मैं जानता हूँ. I know what help I have to give to my children. माझ्या लेकरांची मदत काय आहे मला ठाऊक आहे. ये चाबी देखा, उसका पति हाथ पांव थरथराने लगा. When that husband saw that key, he was really trembling. आणि त्या पत्नी चावी बघत असल्या तो थरथर कापू लागला. मेरा परमेश्वर कितना महान है. Oh God, how great is our पहा God. आपला परमेश्वर किती महान आहे. वो तेरा प्रभु जिंदा है. My God is alive. माझा प्रभू जिवंत आहे. तुरंत जाके औरत का पाव पकड़ा, Immediately he took hold of the feet of the wife. आणि आपल्या पत्नीचे जाऊन त्यांनी पाय धरले. मार डालने के लिए मैं चाहता था, I really want to kill you. तुझा घात करण्यास मी प्रयत्न केला. लेकिन तेरे प्रार्थना, तेरे उपास, तेरे आंसू प्रभु ने देखा. But God has seen your tears, your prayers and your fasting. तुझी प्रार्थना तुझे अश्रू देवाने पाहिले. समुद्र में डाला हुआ चाबी को देने वाला प्रभु जिंदा है, तो आपका समस्या को नहीं हटाएगा क्या? If God is able to return back the key that was put in the ocean, how much more can He deliver you out of your troubles? समुद्रात जे टाकलेली चावी परमेश्वर देऊ शकतो, तो तुझ्या समस्या त्याला ठाऊक नाही काय. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. कष्ट परीक्षा में दुखित मत जाओ. Do not be sorrowful in your trials. तुमच्या परीक्षेत दुःखी होऊ आज नका. आपका छुटकारा है. Tonight there is a deliverance. आज सुटका आहे. छठवा, Sixth, 6 निर्गमा का किताब 10वां अध्याय, Exodus chapter 10, निर्गमन 10 अध्याय 21 and 23. 21 and verse 23. 21 आणि 23 वचन. जल्दी जल्दी. फिर Exodus chapter 10 verse 21 to 23. फिर यहोवा ने मूसा से कहा, अपना हाथ आकाश की ओर बढ़ा कि मिस्र देश के ऊपर अंधकार छा जाए. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. मोशे को से प्रभु ने कहा, तेरा हाथ बढ़ाओ. The Lord said unto Moses, stretch out thine hand. परमेश्वराने मोशेला सांगितलं तुझा हात उगार. उस मिस्र का देश के ऊपर पूरा There was a, बड़ी अंधकार से भर गया. and darkness filled the whole of the land of Egypt. आणि मिस्र देश अंधकाराने भरला. इस्राएल का घराने में उसका तंबू में उजियाला है. But there was light in the dwellings of the house of Israelites. इस्रायल व इस्रायलाच्या घराण्यामध्ये उजळड प्रकाश होता. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद इससे असो. संत पौलुस ने क्या कहता है? What Apostle Paul says, प्रेषित पाऊल काय म्हणतो? दूसरा कुरिन्थी 6वां अध्याय के 14 से 18 तक घर में जाके पढ़ो. 2 Corinthians chapter 16 verse 14 to 18 we read. दुसरे करंती 16:14 ते 18 घरी जाऊन वाचा. उसमें से तुम अलग हो जाओ. And you through that you will be perfected. उसमें से तुम आणि त्याच्यापासून तुम्ही वेगळे व्हा. With that you will be separated. अपवित्र मत छूना. And you should not touch unclean things. तुम्ही अशुद्ध गोष्टी स्पर्श करू तब नका. मैं तेरे पिता बनूंगा. And I will be your father. मी तुझा पिता होईल. मेरे सुनने वाला प्रिय लोग, The beloved ones who hear me. मला ऐकणारे ये प्रिय क्या जन, दिखाई देता है? What does it show? हे काय दर्शवतं? अलगाव को जीवन को दिखाई It देता है. shows a life of separation. आणि एक अलिप्त जीवन दर्शवतं. इसलिए ये युग का दुष्ट लोगों के बीच में से तो अलग हो जाओ. Therefore you must be separated from the untoward people in this age. म्हणून या दुष्ट पिढीपासून तू वेगळा हो. प्रेरितों का काम चैप्टर 2 वर्स 40. Acts chapter 2 verse 40. आणि प्रेषित 2:14 जल्दी पढ़ो, जल्दी पढ़ो. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमातील रहिवाशांनो,
हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. उसने बहुत और बातों से भी गवाही दे देकर समझाया कि अपने आप को इस टेढ़ी जाति से बचाओ. अपने आप को ये टेढ़ी जातियों से बचाओ. Save yourselves from this untoward generation. या कुटील पिढीपासून तुम्ही स्वतःचा बचाव करा. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. सुनने वाले प्रिय लोग, Beloved ones who hear मला me, ऐकणारे प्रियजन, अपवित्र मत छुड़ो. you do not touch unclean things. अपवित्र को स्पर्श करू नका. नहीं तो मैं तेरा पिता, तू मेरा पुत्र और कन्या नहीं बनेगा. And or else you cannot be my sons and daughters, and I cannot be your father. नाहीतर मी तुमचा पिता व तुम्ही माझे पुत्र होणार आज नाही. रात का वक्त In the night, आज रात्रीच्या मन वेळी फिरा के बपतिस्मा लेके अभिषेक पाए वालों परमेश्वर के जब वारिस लोगे वो उजियाला में है, अंधकार चले गया. and those who repent and take water baptism and receive the Holy Ghost, they are in the light, and darkness have no power over them. मनाचा पश्चाताप करून पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन पवित्र आत्मा प्राप्त केलेले लोक ते आता अंधाराचे नावी परंतु प्रकाशाचे आहे. यशायाह chapter 52 verse 11 Isaiah chapter 52 verse 11. यशायाह 52:11 सियोन से कहता है दूर हो जा अपवित्र को मत छूना. And looking into Zion, God says, depart ye, touch no unclean things. सियोनाकडे पाहून तो म्हणतो दूर व्हा, अशुद्ध गोष्टी स्पर्श करू नका. परमेश्वर का सेवा करने वाले लोगों अपवित्र को नहीं छूना, दूर हो जाओ. And the people who serve the Lord should not touch any unclean thing. आणि देवाची सेवा करणाऱ्या लोकांनी अशुद्ध गोष्ट स्पर्श करू नका. आज रात का वक्त Tonight, आज रात्री हम सब उजियालों के बदल जाना है. let us all be enlightened. आपण प्रकाशमान होऊ. सातवें Seventh, 7. Proverbs chapter 31 verse 20. Proverbs chapter 31 verse 20. नीतिसूत्र 31:20. Proverbs chapter 31 verse 20. Proverbs chapter 31 verse 20. वह दीन के लिए मुट्ठी खोलती है और दरिद्र के संभालने को हाथ बढ़ाती है. ती गरिबासाठी मूठ उघडते, राजवंतासाठी हात देते. प्रभु के नाम को स्तुति हो. Praise be to the name of the Lord. देवाचा धन्यवाद असो. वो दीन के लिए मुट्ठी खोलती है, She stretches her hand to the poor. ती गरिबांसाठी मूठ उघडते. दरिद्र को वो संभालती है और उसको और हाथ बढ़ाती है. She reacheth forth her hands to the needy. आणि गरिबांसाठी ती सांभाळ करती, हात पुढे करती. परमेश्वर का दुल्हन दूसरे को मदद करने का हृदय होना चाहिए. The bride of Christ should have a heart to help others. परमेश्वराची वधू दुसऱ्यांना मदत करणारी हात असावी. परमेश्वर का दुल्हन कैसा होना चाहिए? How should be the bride of Christ? परमेश्वराची वधू कशी असावी? दीन और दरिद्र को कंगाल को और हाथ बढ़ाना है. And you should stretch forth your hands unto the poor and needy. दीन आणि दारिद्र्य लोकांकरिता हात लांब करणारी असावी. Revelation chapter 19 verse 7 to 9 आप पढ़ने से Revelation chapter 19, when you read verse 7 to 9, प्रकटीकरण 19 7 ते 9 पर्यंत वाचतो. वो चमकदार का वस्त्र पहना हुआ है. and she was adorned with the fine linen. आणि चमकीदार वस्त्र ती घालते. वो धर्मियों का वस्त्र को And खाया that, जाता है. and that is called the righteousness of saints. आणि धार्मिकतेचे वस्त्र ती घालते. प्रभु के नाम को स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. ये धर्मी लोग कैसा दिखाई देना, How should the righteous should be found? आणि धार्मिक लोक कसे दिसले कैसा पाहिजे, धर्मी बनेगा? How shall we become righteous? आणि ते धर्मी कसे बनतील. विश्वास के द्वारा धर्मी बनना चाहिए. By faith we must be made righteous. विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरले हवे. Romans chapter 5 verse 1 to verse. Romans chapter 5 verse 1 and 2. रोमकरासपत्र 5:1-2. विश्वास के द्वारा धर्मी बनना चाहिए. By faith we must be justified. विश्वासाच्या द्वारे तुम्ही नीतिमान ठरले पाहिजे. दूसरा धर्मी यीशु के लहू के द्वारा धर्मी बनना चाहिए. Second, we must be justified by the blood of Jesus. दुसरं ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण नीतिमान ठरले हवे. रोमन chapter 5 verse 9 में देखता है. Romans chapter 5 verse 9 we read. रोमकरासपत्र 5:9 वचनात पाहतो. प्रभु के नाम की स्तुति हो. Praise be to the name of the देवाचा Lord. धन्यवाद असो. तीसरी Third, तिसरं, क्रिया के द्वारा हम धर्मी बनना चाहिए. and through the works we have to be made righteous. आपल्या क्रियेद्वारे आपण नीतिमान ठरावे. याकूब दूसरा अध्याय का 24 वचन में देखता है. In the book of James chapter 2 verse 24 we read. आणि याकोब 2:24 मध्ये पाहतो. जेम्स chapter 2 verse 24. James chapter 2 verse 24. याकोब 2:24. क्रिया के बिना विश्वास मृत्यु है. And without the works the faith is dead. आणि क्रिये वाचून विश्वास मृत्यू आहे. धर्मी का वस्त्र धारण किया हुआ पवित्र लोग यीशु आता है, उनको मिलना चाहिए तो इस वस्त्र को धारण करना है. And those who have to be adorned, the saints who have to be adorned by the fine linen or the righteousness of the saints, they have to have these works. आणि हे जर चमकेदार वस्त्र पाहिजे असतील तर या गोष्टी परिधान केलेल्या हवा. हमारा यीशु जल्दी आ रहा है. Oh, Jesus is coming soon. येशू
येशू शीघ्र येत आहे मेरे सुनने वाले प्रिय लोग, Beloved ones who hear मला me. ऐकणारे प्रिय कृपा का जन, द्वार बंद हो रहा है। The grace, door of grace is shut. कृपेचा द्वार बंद होत आहे यीशु बादलों पर खड़ा है, Jesus is going to appear in the clouds. येशू मध्य आकाशी उभा आहे द्वार पर खड़ा है। He is at the तो door. द्वाराशी उभा आहे क्यों खड़ा है? Why he is at the door? का उभा आहे पिता का परमेश्वर के लिए खड़ा है। And for the God the Father. आणि पिता परमेश्वरासाठी उभा आहे पिता का परमेश्वर के लिए खड़ा है। He is standing for the permission of the God the Father. आणि पित्याच्या परवानगीसाठी तो उभा आहे मेरे सुनने वाला प्रिय लोग, Beloved ones who hear me. मला ऐकणारे प्रिय सब लोग जन, गुन्ने में खड़ा हो You जाओ। be on your knees. तुम्ही गुडघ्यांवरती उभे राहा आज रात को मैं तेरे जीवन में अद्भुतालों का काम करने वाला हूँ। Tonight I want to do signs and wonders in your आणि life. आज रात्री तुझ्यामध्ये अद्भुत आरोग्याचं कार्य मी करणार कितना लोग हाथ बढ़ाएगा? And how many of you will stretch forth your hands? आणि किती लोक हात उघाराल बढ़ाओ आपका हाथ बढ़ाओ. You will say, stretch forth your hands. तुमचा हात लांब करा. ऐसा हाथ बढ़ाए वो लोग. And those who stretch forth your hands. हात लांब केलेले लोक आपका मन को शुद्ध करो. You cleanse your hearts. तुमचं मन शुद्ध करा. यीशु के लहू से शुद्ध हो जा. Through the blood of Jesus be cleansed. येशूच्या रक्ताने शुद्ध व्हा. मैं तेरे लिए मार खाया है. And I was crucified for your मी sake. तुझ्यासाठी फटके सोसले. मेरा शरीर सर से लेकर पांव तक लहू बहते रहता है. Right from the head, my head to foot, my blood is oozing out. माझ्या मस्तकापासून माझ्या पायापर्यंत रक्त ओघळ वाहत आहे. हाथ बढ़ा. Stretch forth your hand. हात लांब करा. अब्राहम ने हाथ बढ़ाया, प्रभु ने मान लिया, मेरा बात को मान लिया, इसलिए तेरे बच्चों को मैं तुम्हें दे दिया. And because you have stretched forth your hands, God says, I have given out my blessing. तुम्ही तुमचा हात लांब केला म्हणून तो म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. प्रभु की स्तुति हो. Praise be to the name of देवाचा the धन्यवाद Lord. असो. अब तक बपतिस्मा नहीं लिया था. And if you have not taken water baptism, जर तुम्ही बाप्तिस्मा जल्दी घेतला बपतिस्मा के नसेल, लिए तैयार हो जाओ. be ready for the baptism soon. बाप्तिस्मेसाठी तयार व्हा. पवित्र आत्मा के लिए हाथ बढ़ाओ. You stretch forth the hand for the Holy Ghost. पवित्र आत्म्यासाठी हात मैं लांब तुझे करा. अभिषेक करूंगा. I will anoint you. मी तुला अभिषेक देईल. तू बढ़ाए हुआ हाथ को मैं देख रहा हूँ. And I am seeing your stretch forth hands. तुझे लांब केलेले हात मी पाहत आहे. दया करके गुन्ने में खड़ा हो जाओ. And you be on your knees for some time. दया करून गुडघ्यावरती उभे राहा. अभिषेक उतर रहा है. That anointing is coming upon us. अभिषेक उतरत आहे. अभिषेक उतर रहा The है. anointing is coming upon us. अभिषेक उतरत आहे. तेरा अल्पकाल का कष्ट क्लेश को देख के डरो मत. Do not fear your light affliction. तुझे कष्ट पाहून घाबरू नको. हेमान ने हाथ बढ़ाया. You stretch forth your hands. हेमान ने हाथ बढ़ाया. Haman stretch forth his हामानने hands. हात लांब केला. हे प्रभु मैं दुखी में परिश्रम में. Oh Lord, I am in sorrows and grief. प्रभू मी दुःखी परिस्थितीत आहे. तू छुड़ाओ. You redeem me, O तू God. सोडव. उस बहन को देखो हाथ बढ़ाया. प्रभु ने उसको छुड़ाया And है. when he saw the stretch forth hands, God redeemed and त्या delivered बहिणीने him. हात लांब केला. परमेश्वराने तिला सोडवलं. उसके पास कोई सहारा नहीं था. There is no help for him. तिच्याकडे सहारा नव्हता. उसका पति उसको छोड़ दिया. Husband showed left तिच्या her. पतीने तिला अभी सोडलं. उसकी मदद करने का कोई नहीं There था. was no one to help तिच्या her. मदतीसाठी कोणी नव्हतं. उसके बाद हाथ फैलाया. And she stretched forth the hands unto तिने God. प्रभूकडे हात लांब केले. प्रभु ने उसका हात बढ़ाया. God stretched forth his hands too. प्रभूने And त्याचा हात लांब केला. उसके लिए समुद्र में मच्छी को तैयार किया. for that he prepared fish in the sea. समुद्रामध्ये मासा त्यांनी तयार केला. तेरा असंभव बातों को संभव मैं कर दूंगा. And what is the impossible things I will do तुझ्या possible. अशक्यच्या गोष्टी मी शक्य करीन. मेरे लिए कोई काम कठिन नहीं There है. is nothing too hard for me. मला काही कठीण नाही. अभिषेक के लिए जगह दो. Give room for the anointing. अभिषेकासाठी जागा द्या. दोनों हाथ उठाओ. Lift up both your hands. दोन्ही हात उंच करा. चारों ओर स्वर्ग दूत लोग खड़ा है. And I know amidst the angels are प्रियांनो found. स्वर्ग देवदूत उभा आहे. यीशु हमारे बीच में खड़ा है. Lord Jesus is standing in our midst. येशू आपल्यामध्ये उभा आहे. तेरा और हाथ बढ़ाया. How many of you are listening? Stretching out your प्रियांनो hands. हात लांब मैं तुझे करा. आशीष करूंगा. And Lord, I will accept you. मी तुला आशीर्वाद मैं तुझे देईन. आशीष करूंगा. I will bless मी you. तुला आशीर्वाद तेरे देईन. संकट को दूर करेगा. I will remove your तुझा troubles. आजार दूर तेरे करीन. बंधन शक्ति दूर करेगा. I will remove all your problems. तुझ्या बंधना दूर तेरे करीन. बीमार को चंगाई करेगा. I will heal your मी sicknesses. तुला आरोग्य देईन. मैं तेरे साथ है. I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. अभिषेक उतर रहा है. Anointing is coming upon us. अभिषेक येत आहे. सब लोग थाली बजाओ. And you clap तुम्ही your टाळ्या hands. वाजवा. थाली You बजाओ. clap your टाळ्या hands. वाजवा. आत्मा में भरो. And आत्म्यामध्ये fill भरा. आत्मा with में भरो. Get filled with the Spirit. आत्म्यामध्ये भरा. बड़े अभिषेक उतर रहा है. There is a great anointing coming अभिषेक upon उतरत us. आहे. अभिषेक उतर रहा The है. anointing is coming upon us. अभिषेक येत आहे. पवित्र आत्मा का सामर्थ्य में उतर रहा है. Power of the Holy Ghost comes upon पवित्र us. आत्म्याचं सामर्थ्य येत आहे. मैं सब छोड़े नहीं तुझे नहीं छोड़ूंगा. And I will not leave you till you सगळे end. तुला सोडतील परंतु मी सोडणार नाही. सारे लोग छोड़ेंगे मैं तुझे कभी नहीं छोड़ेगा. Everyone may forsake you, but I will not forsake you. तुझे आई वडील तुला सोडतील मी सोडणार इस नाही. साल का आरंभ से अंत तक
मैं तेरे साथ I है। will be with you right from the beginning of this year till the end of this year. सुरुवातीपासून शेवटापर्यंत मी तुझ्या बरोबर राहील. मेरा हाथ बढ़ा, Lift, stretch forth your तुझा हात hand. लांब कर. मेरे सुनने वाला सेवा, Beloved servants of God who hear मला me, ऐकणारे सेवको, संकट को दुख मत हो जा, do not be sorrowful or grieved. ऐकून दुःखी होऊ मेरे नका. बीमार में दुखित मत हो जा। Or do not be sorrowful over your तरुणा sickness. दुःखी होऊ नको. मेरे सेवकों का आग का ज्वाला बना रहो। I will make my servants of God the flames of fire. माझ्या सेवकांपुढे मी माझा हात लांब केला आहे. मेरे यरूशलेम का आग से भर दूंगा। And I will fill you with my fire. यरूशलेमाने मी तुला भरील. आकाश आग उतर रहा है, Now the fire is coming upon आकाशाची you. अग्नी उतरत आहे. आकाश आग उतर रहा Now है। the fire is coming आकाशाची upon अग्नी you. उतरत आहे. ताली बजाओ, ताली You बजाओ, clap your टाळ्या hands. वाजवा. आत्मा के लिए जगा दो। Give room for the Holy Ghost. आत्म्यासाठी जागा द्या. मेरे लिए कोई काम कठिन नहीं है, Nothing is too hard for me. माझ्यासाठी काही कार्य कठीण नाही. मेरे लिए कोई काम कठिन नहीं है। There is nothing too hard for माझ्यासाठी me. कार्य कठीण नाही. आत्मा में भर जाओ। Get filled with the Holy Ghost. आत्म्यामध्ये भरा. बाला बारा बा थोला बा कतरा, यीशु के लिए कुछ कठिन नहीं, यदि तुम विश्वास करोगे, तुम्हारे लिए इस जगत में सब कुछ वही करेगा। ईश्वर के लिए कुछ कठिन नहीं, यदि तुम विश्वास करोगे। तुम्हारे लिए इस जगत में सब कुछ वही करेगा। ईश्वर के लिए कुछ कठिन नहीं, यदि तुम विश्वास करोगे। तुम्हारे लिए इस जगत में सब कुछ वही करेगा। ईश्वर के लिए कुछ कठिन नहीं, यदि तुम विश्वास करोगे। तुम्हारे लिए इस जगत में सब कुछ वही करेगा। ईश्वर के लिए कुछ कठिन नहीं, यदि तुम विश्वास करोगे। तुम्हारे लिए इस जगत में सब कुछ वही करेगा। तुम्हारे लिए इस जगत में सब कुछ वही करेगा। तुम्हारे लिए इस जगत में सब कुछ वही करेगा। तुम्हारे लिए इस जगत में सब कुछ वही